मंचावर उपस्थित भारताचा कम्युनिस्ट पक्ष मार्क्सवादीचे पॉलिट ब्युरोचे सदस्य कॉम्रेड डॉक्टर अशोक ढवळे, मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाचे महाराष्ट्र राज्याचे सेक्रेटरी कॉम्रेड डॉक्टर अजित नवले, राज्य सचिव मंडळचे सदस्य कॉम्रेड डॉक्टर DL कराड, आपले मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाचे एक लढाऊ आणि आपल्या सर्वांचा आवाज सातत्याने विधानसभेत उचलणारे आपले पक्षाचे राज्य सचिव केंद्रीय कमिटीचे सदस्य कॉम्रेड विनोद निकोले, मंचावरील इतर सर्व नेतेगण, इथे उपस्थित आपल्या या सभेसाठी खास आलेले श्यामसुंदर महाराजजी आणि बंधू भगिनींनो, देशाचं राजकारण स्वच्छ करूया, महाराष्ट्राचं राजकारण स्वच्छ करूया, ही घोषणा का द्यावी लागत आहे आणि हे कोणी करायचं आहे याच्याबद्दल विचार करण्यासाठी आपण सगळेजण आज जमलेले आहोत. असं नाही आहे की आज या मेळाव्यातून फक्त ही घोषणा देऊन होणार आहे. या मेळाव्यातून आपण जे ठरवू आणि त्याच्यानंतर जे आपण सगळे मिळून करू त्याच्यातून या देशाचं राजकारण हे आपल्या हातात घ्यायचं. हे स्वच्छ तेव्हाच होणार. आज भांडवलदार, जमीनदार, ऐतखाऊ, दुसऱ्याच्या कष्टावर जगणारे यांच्या हातात जी सत्ता गेलेली आहे त्याच्यातून हे राजकारण दूषित झालंय. आपल्या समोर सर्वात मोठा प्रश्न आज काय? कुठेही जा, आज या रॅलीमध्ये आणि या सभेमध्ये मोठ्या प्रमाणावर महिला आलेल्या आहेत. कुठेही जा, कोणाशीही बोला, मग तो शेतकरी असू दे, कामगार असू दे, मध्यम वर्ग असू दे, आज सर्वात मोठा प्रश्न या देशामध्ये निर्माण झालाय तो बेरोजगारीचा. हाताला काम नाही, कष्ट करून जगायला तयार आहोत पण आज नोकऱ्या नाही. अनेक ठिकाणी वेकन्सी आहे, जागा शिल्लक आहे, भरलेल्या नाही, पण आज कुठे भरती होत नाही. बेरोजगारीचा इतका मोठा प्रश्न निर्माण झालाय की आज युवकांना आपलं आयुष्य पुढे घेऊन कसं जायचं हा मोठा प्रश्न निर्माण झालाय. तुम्ही घराघरात जा, आपापल्या घरामध्ये बघा काय परिस्थिती आहे. PhD केलेला पोरगा आज रिक्षा चालवतो, आज केळी विकतोय, आज कुठेतरी खेतमजदुरीला जातोय. ही परिस्थिती निर्माण झालीये घराघरामध्ये, पूर्ण देशभरात. आणि आश्चर्य म्हणजे धक्का देणारी आकडेवारी आपले राष्ट्रीय क्राईम रेकॉर्ड ब्युरोनी जाहीर केली आहे. ती काय आहे आकडा? तो आकडा सांगतो की 18 वर्ष ते 29 वर्ष म्हणजे 30 वयाच्या खाली जे युवक आहे, जे पूर्ण देशभरामध्ये जी काय आत्महत्या होतात त्याच्यातले 41% हे 30 वर्षाच्या खालचे युवकांची आहे. याचा अर्थ काय हे समजून घ्या. याचा अर्थ या देशामध्ये भावी पिढीला, पुढच्या पिढीला, पुढच्या नागरिकाला या देशामध्ये आपलं आयुष्याचं स्वप्न सुद्धा बघायला नकारण्याची व्यवस्था ही आज झालेली आहे. इतके निराश आहे की स्वतःचे जीव घेत आहे. बेरोजगारी एका बाजूला आणि दुसऱ्या बाजूला महागाई. आज साधी गोष्ट, औषध उपचाराला पैसा नाही म्हणून औषध उपचार करायला जात नाही लोक.
महिला अंगावर काढतात बिमारी, क्रॉसिंगची गोळी घेऊन दिवस काढायचे. ही परिस्थिती निर्माण झाली. मुंबईच्या मोठमोठ्या सरकारी हॉस्पिटलाच्या बाहेर येऊन बघा काय स्थिती आहे. ग्रामीण भागात चांगली व्यवस्था नसल्यामुळे लोक धाव घेतात शहराकडे इलाजासाठी, आणि इलाजासाठी सरकारी हॉस्पिटल शिवाय दुसरी जागा नाही. खासगीमध्ये लाखो रुपये आपल्याकडे नाही आहे द्यायला. टाटा हॉस्पिटल, KEM हॉस्पिटल, नायर हॉस्पिटल मुंबईच्या रस्त्यावर बघवत नाही. असे लोक बाहेर झोपलेले असतात. ग्रामीण भागातून आलेले, मराठवाड्यातून आलेले, विदर्भातून आलेले माणूस आत आहे. वर्ध्यामध्ये ऍडमिट, राहण्यासाठी ठिकाणं नाही. कधी कधी पेशंट असतो हॉस्पिटलमध्ये आणि 4 दिवसाची सुट्टी. आता 4 दिवसानंतर या, काय करणार? परत जाणार गावी आणि परत येणार. कुठून आणणार खर्च? म्हणून रस्त्यावर 4 दिवस थांबतात. ही अवस्था झाली. अन्नाची प्रश्न सुटतच नाही. ते सांगूच नका, विचारूच नका. आज किती लोक अर्धपोट झोपतात. आज महिला आपलं पोट कसं कापतात. आज कुपोषण किती वाढलंय देशात. तुम्हाला माहिती आहे की मोदी सरकार आकडेवारी लपवण्यामध्ये उस्ताद आहे. पूर्ण जग सांगतंय की भारत आज कुपोषण आणि उपासमारी मध्ये त्यांचा नंबर एकदम आघाडीवर आहे. मग तो आकडाच दाखवायचा नाही. म्हणून जे काही सरकारी सगळे सर्वे होतात त्या सर्वेमध्ये महिलांमध्ये असलेली रक्ताची कमी, अनिमिया, कुपोषण याची आकडेवारीच गायब करून टाकली आहे. म्हणून मग मोदी भाषण करू शकतात ना की देश विकास करतोय, विकास करतोय. महागाईचा प्रश्न सुटत नाही. आज आमचे कॉम्रेड लोक सांगत होते मराठवाड्यामध्ये पाऊस नाही बरोबर, दुष्काळी परिस्थिती निर्माण होणार आहे, झालीच आहेत. कसं करणार शेतकरी? आणि दुष्काळी परिस्थितीचा परिणाम स्त्रियांवर प्रचंड हालाकीची परिस्थिती निर्माण करणारा आहे. मजुरी शोधायला बाहेर जायचं, घराची चूल कशी पेटवायची ही परिस्थिती निर्माण होते. म्हणून बेरोजगारी, महागाई, दुष्काळी परिस्थिती याच्यातून काय निष्पन्न होतं या देशात? आपल्या आयुष्यात काय निष्पन्न होतं? दारिद्र्यामध्ये वाढ, गरिबीमध्ये वाढ. गरिबी वाढली या देशातली. या प्रश्नाकडे या सरकारांचं काहीच लक्ष नाही. न देशाच्या सरकाराचं, न महाराष्ट्राच्या सरकाराचं काहीच लक्ष नाही. आणि आपण अपेक्षा तरी का करावी? आपण अपेक्षा तरी का करावी की त्यांचं लक्ष राहील? कारण ती आपली सरकार नाहीच आहे हे आपण विसरतो कधी कधी. ही सरकार आहे बड्या भांडवलदारांची, जमीनदाराची सरकार. हे अंबानी अदानीची सरकार. आणि म्हणून यांचं लक्ष नाही. गरिबीमुळे आपल्या पोरांचं शिक्षण बंद होतं. तिथे जंतर मंतर वरती पोरं लढली, जिद्दीने लढली, हटली नाही. आणि म्हणून शिक्षण मंत्रीला राजीनामा द्यावा लागला. पण त्यांचं पुढचं काय? आज शाळांची परिस्थिती बघा. आज सगळ्या फी किती वाढल्यात बघा. या सगळ्यामधून आज आपल्यासारख्या लोकांचं एकच प्रश्न आहे, काय? जिवंत कसं राहायचं? जिवंत म्हणजे माणसासारखं जिवंत कसं राहायचं? मानवजातीचे भाग ना. मानवाला काय लागतं? पोटभर अन्न, डोक्यावर छप्पर, कपडे, आजारी पडलो तर आरोग्य व्यवस्था, शिक्षण, स्वच्छ पाणी पिण्यासाठी. या सगळ्या गोष्टी मानव जातीचे मूलभूत अधिकार आहेत. हेच आपल्याकडून हिरावून घेत आहे ती सरकार.
आणि हिरावून का घेत आहेत? कारण आज त्यांचं लक्ष दुसरीकडे आहे. फक्त सत्ता आणि मत्ता याची मास चढली आहे त्यांना, अगदी मास चढली आहे. नशा आलाय त्यांना. त्यांना वाटतं या देशाचे आणि महाराष्ट्राचे मालक झालोय आम्ही, आणि म्हणून विक्री खरेदीचा धंदा चालवलाय. अरे इथे कशी खेळ खेळतात ते. गरिबीवर तर काही उपाय नाही, आणि दुसऱ्या बाजूला कामगार कायदे बदलले कारण कामगारांचा जास्त रक्त पियायचंय, मोठ्या मोठ्या भांडवलदारांचा नफा वाढवायचाय, जमिनीचे कायदे बदलायचे कारण त्या सगळ्या जमिनी अदानीच्या घशात घालायचे आहेत. म्हणून शेतकरी मेला तरी चालेल, पण जमीन पाहिजे का? कारण त्या अदानीकडून आम्हाला पेट्या पेट्या भरून येतात निवडणुकीच्या वेळेस. मनरेगाचा कायदा बदलला. मनरेगामध्ये मुठ्ठीभर काम मिळत होतं, कसं तरी महिला आपली चूल पेटवत होत्या. सर्वात जास्त 80% कामगार त्या मनरेगामध्ये महिला आहेत. तो बदलला आणि विकसित भारत ग्रामजी कायदा केला, ज्याच्यामुळे अजिबात आता काम मिळणार नाही आपल्याला. ही परिस्थिती. आणि आपली चेष्टा कशी केली त्यांनी. महिलांना तर खूप राग यायला पाहिजे खरं बघायला गेलं तर. कशी चेष्टा केली निवडणुकीच्या वेळेस. 2024 मध्ये धडाधड पैसे टाकले खात्यात. लाडकी बहीण. आता आमचं काय एक आंदोलन होतं आझाद मैदानामध्ये पेसा कर्मचाऱ्यांचं. पेसा कर्मचारी पण लढले. त्यांचा रोजगार हिरावून घेणार होतं ही सरकार. आदिवासी अधिकार राष्ट्रीय मंच आणि पेसा मोबिलायझर संघर्ष समिती मिळून या सरकारवर दबाव आणला. याद राखा, आमच्या रोजगारावर गदा आणली तर याद राखा, गावागावात फिरणं कठीण करून टाकणार तुम्हाला. त्यांना थोडी माघार घ्यावी लागली. अरे किती 12, 15, 14 कोटी रुपये लागणार या महाराष्ट्र सरकारला. भीक लागली त्यांना. या 12 वर्षामध्ये 15 लाख कोटी रुपये या भांडवलदारांचा कर्ज आणि टॅक्स माफ केलेला आहे. आणि यांचा 15 कोटी रुपये तुमच्या डोळ्यात झुमत. याद राखा, गावात फिरणं तुम्हाला कठीण करणार. आणि म्हणून त्यांना थोडी माघार घ्यावी लागली महाराष्ट्रामध्ये. देशात तो लढा चालू आहे अजून, तिथे नाही माघार घेतली आहे. सांगायचा मुद्दा हा की लाडकी बहीण कुठे गेली जेव्हा यांचा रोजगार तुम्ही घेऊन टाकणार होता. लाडकी बहीण कुठे गेली जेव्हा शेतमजुरी वाढत नाही, जेव्हा किमान वेतन वाढत नाही, जेव्हा मनरेगाचा कायदा बदलला. कुठे गेली लाडकी बहीण जेव्हा महाराष्ट्रामध्ये आज दिन दहाडे महिलांवर बलात्कार होतो आणि गुन्हेगार सुटून जातात. गुन्हेगारांना मिळतंय जामीन आणि मानव अधिकारसाठी लढणाऱ्या लोकांना मिळतंय जेल. हे झालंय राजकारण, गलिच्छ राजकारण. तेव्हा कुठे गेली लाडकी बहीण? सगळ्या महिलांनी हे बोलायला बंद केलं पाहिजे. लाडकी बहीण हे आमचे लाडके भाऊ नाही आणि आम्ही तुमची लाडकी बहीण नाही. हे खेळ, हे नाटक, हे बंद करा आता. तुम्ही 1,500 रुपये काय आमच्या खात्यात टाकलं आणि वाटलं आम्हाला विकत घेतलं, आमचं मत विकत घेतलं. 2-2.5 कोटी महिलांना दिलं. आता 1 कोटी महिलांचं ते पैसा बंद करून टाकला जून महिन्यापासून. 1 कोटी. केवायसी करायची, अमुक तुम्हाला फायदा नाही घ्यायला पाहिजे. तुमच्या घरात तुमची आय किती आहे, इन्कम किती आहे, हे किती, ते किती, आम्हाला काही माहित नाही काय. एक घरकुल देताना, गावामध्ये घरकुल देताना काय काय अटी लावतात ते. तुमच्याकडे पंखा नसला पाहिजे. अरे गरिबांनी पंखा नाही लावायला पाहिजे. गरिबांनी उष्णता सहन केली पाहिजे आणि मेलं पाहिजे. पंखा लावला तर तुमच्याकडे पैसा आहे म्हणून तुम्हाला इंदिरा आवास योजना नाही मिळणार. लढलो.
त्याच्या विरोधात. तर आता अखिल भारतीय जनवादी महिला संघटना संपूर्ण महाराष्ट्रात या 1 कोटी महिलांपर्यंत पोहोचण्याचं पूर्ण कार्यक्रम बनवलेला आहे. त्यांना जागरूक करायचं. आम्हाला भीक नको. तुम्ही जे 1,500 दिले, 1,500 काय, आमच्या खात्यात दर महिन्याला 15,000 टाकायला पाहिजे होतं. तुम्ही 1,500ची भीक देता. या देशामध्ये महिला जे श्रम करतात, विनामूल्य श्रम, घराची सगळी देखभाल करतात, शेतातली कामं करतात, गुरांचं बघतात, कोण करत आहे? काय पैसा मिळतो त्याच्यासाठी? या सगळ्या देखभालीमुळे या देशाची चाक सुद्धा चालतात, ज्याला काही मूल्य दिलं जात नाही. आणि हा सरकारी आकडा आहे. हे सगळ्या महिलांनी स्वतःमध्ये स्वाभिमान घेतलं पाहिजे. लक्षात घ्या. पुरुषांनी सुद्धा त्या मजुरीला, त्या श्रमाला काहीतरी सन्मान दिलं पाहिजे. जे महिला विनामूल्य मजुरी करतात, श्रम करतात, त्या या देशाच्या सकल राष्ट्रीय उत्पन्नामध्ये 7% हिस्सा आहे. 22 लाख कोटी रुपये वर्षात. काही कमी नाहीये, याला किंमत नाही. हे 7% आमचा मोफत श्रम आम्ही देतो. फडणवीस जी, लक्षात घ्या तुम्ही. तर 1,500 काय देता आम्हाला? आम्हाला 1,500चं 15,000 करायला पाहिजे होतं तुम्ही. आणि आता 1 कोटी महिलांचं 1,500 सुद्धा तुमच्या डोळ्यात जमतं आणि ते काढून टाकलं. म्हणून महिलांना रस्त्यावर उतरावं लागणार. लक्षात घ्या. जसं त्या मुलांनी आपल्याला जंतर मंतर मध्ये शिकवलं, राजकारण स्वच्छ तेव्हाच होईल जेव्हा राजकारण आपण आपल्या हातात घेऊ. आज आपण त्यांना दत्तक देऊन टाकलंय. काना पेटून उठत आपण. लाखोच्या संख्येने आहेत गरीब या देशात. पैसेवाले किती आहेत? मुठ्ठीभर आहेत. श्रम करणारे गरीब लोक, सोसणारे, शोषित, ज्यांची लूट होते, जे उपाशी झोपतात, जे आयुष्यभर पैदा झाला की मरेपर्यंत सुखाचे दिवस कधी बघत नाही. गावागावात जाऊन बघा, महिलांच्या डोळ्यातले अश्रू, मोजा ते अश्रू. सुखाचे दिवस नाही, एकदाही आयुष्यात पाहतो आपण. ते हिसकावून घ्यावे लागणार. आणि म्हणून जे फॉर्म दिले जाणार मराठवाड्यात, हे लाडकी बहीणचे गल्ली बोळ्यात फिरून आपल्याला जागरूक करावं लागणार. महाराष्ट्रात पेटवावं लागणार. पेटवू शकत की नाही? पेटवू शकतो. याच मराठवाड्यामध्ये आता तुम्हाला माझ्या आधीच्या वक्त्यांनी, अजयनी सांगितलं, आप्पा बुरांडेंचा, विठ्ठलराव नायकांचा हा एरिया आहे. कसली माणसं होती ती. आवाज दिली, हाक दिली, ती हजारोच्या संख्येने लोक यायची. का यायची? का यायची? कारण त्यांना एक विश्वास होता की लढ्यातून आपण आपलं आयुष्य आपल्या हातात घेऊ शकतो. आणि म्हणून आपण सगळेजण या लढाईमध्ये सामील व्हाल. फक्त या मेळाव्यातून नव्हे, या मेळाव्यातून आपण आपल्या भागामध्ये, आपल्या गल्लीमध्ये, आपल्या गावामध्ये, जिथे आपण आहोत तिथे किमान 100 माणसं जागरूक करण्याचा निर्णय घेऊन गेलो. आणि काही काळानंतर ते पार्टी ठरवेल, पण काही महिन्यानंतर किंवा काही काळानंतर जे ठरवेल ते ठरवेल. पण तयारी अशी करायची की या भाजप आणि RSS जे या देशामध्ये सौदाबाजी करतायत, धर्माच्या नावावर, जातीच्या नावावर आपल्यामध्ये इतकं विष
केलेलं आहे त्यांनी, इतकं विष पसरवलेलं आहे की आज हिंदू मुसलमान अनेक ठिकाणी एकमेकांचे दुश्मन होऊन बसलेत. ही परिस्थिती निर्माण झालेली आहे. उच्च जाती आणि निम्न जाती, जाती जातीमध्ये माझी जात, माझा धर्म. अरे काय केलं त्यांनी धर्माच्या नावावर? अयोध्याच्या राम मंदिर मध्ये जाऊन बघा. राम भक्त ना, जे रामामध्ये विश्वास ठेवतात त्या सगळ्यांचा आम्ही सन्मान करतो. त्यांचा हक्क आहे कुठल्याही देवामध्ये विश्वास ठेवा. रामावर आपुलकी म्हणून चांदी दिली, सोनं दिलं, पैसा दिला, काय काय दिलं. कुठल्या RSS आणि भाजपच्या ऑफिस मध्ये गेलं ते त्याच्यासाठी दिलेलं. इथे लाडकी बहीणची फसवणूक आणि तिथे राम भक्तांची फसवणूक. ही चीटर सरकार आहे, लक्षात घ्या. हे RSS या देशामध्ये नेहमी धोकेबाजी केलेली आहे त्यांनी. RSS ही देशामधली सर्वात खतरनाक अशा पद्धतीची संस्था आहे. एका बाजूला आपल्या आयुष्याची राख रांगोळी, दुसऱ्या बाजूला अदानी अंबानीची मजा. अरे देश अर्धपेक्षा जास्त विकत घेतले त्यांनी आणि आपल्या जोरावर लंडन मध्ये आणि अमेरिकामध्ये मोठमोठे बंगले बनवलेले आहेत. त्यांचं काय बिघडलं आपलं. आणि म्हणून हे जात आणि धर्माच्या राजकारणाच्या विरोधात, हे आपल्या सर्वांची चीटिंग करणाऱ्या व्यवस्थेच्या विरोधात, या भाजप आणि RSSच्या विरोधात हा लाल बावटा हातात घेऊन मराठवाड्याला परत आपल्याला सगळ्यांना उभं करायचंय. बघूया कोण येते आमच्या वाटेला. आम्ही ऐकतो या भागात काही लोकांची गुंडागर्दी चालते. हे गुंडागर्दी कशी खपवायची हे या लाल बावट्याला बरोबर माहित आहे. म्हणून कंबर कसून तयार राहा. पुढचं राजकारण हे आपलं राजकारण करायचं आणि हे राजकारण स्वच्छ करून या देशामध्ये गोर गरिबांचा आवाज, जे हालाकीचे परिस्थिती काढत आहेत त्यांचा आवाज मजबूत करून, जो आम्ही SFI मध्ये शिकलो ती घोषणा देऊन मी माझे 2 शब्द संपवणार. लाल किले पे लाल निशान मांग रहा है हिंदुस्तान. इनकलाब जिंदाबाद.